नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं मनोगत कट्टा या चॅनलवरती. मी आहे तुमचा होस्ट शार्दूल आर्यमाने. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मृणाल पंचनदीकर, ज्यांचा आयुर्वेद आणि योग याच्यामध्ये 28 वर्षाचा अनुभव आहे. तर ते आज आपल्याला आयुर्वेद, योग आणि अध्यात्म ह्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मनोगत कट्ट्यावरती. तर सुरुवातीला मला विचारायचं होतं की तुमचा आयुर्वेदाचा प्रवास कसा सुरू झाला? आयुर्वेद आणि योग दोन्हीचा. आमच्या वेळेला 12वी नंतर डायरेक्ट ऍडमिशन असायच्या बरोबर. मेडिकलला. हा, हा. तर अगदी सामान्य पद्धतीने माझी आयुर्वेदामध्ये एंट्री झाली. ते म्हणजे मला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही, काही टक्क्यांनी माझी ती हुकली. ओके. आणि मग दुसऱ्या शाखेचा कुठला विचार करायचा हा, हा. म्हणून मग मी आयुर्वेदाचा विचार केला आणि मी ओके. आयुर्वेदाच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. बरं. अ, त्यावेळेला खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये काय काय शिकवलं जातं ह्याची पण आम्हाला काही नीटशी कल्पना नव्हती. अच्छा. पण आमच्या जो काही तो 5.5 वर्षाचा आमचा करिक्युलम होता, ओके. त्याच्यामध्ये आम्हाला योग हा एक विषय तेव्हाच त्यांनी घातलेला होता. ओके. व्यवस्थित त्याचा आम्हाला एक पेपर होता. बरं. त्याच्यामुळे माझी योगशास्त्राची जी काही ओळख झाली ती आमच्या करिक्युलम मध्येच झाली. ओके. आणि आयुर्वेदाचं शिक्षण घेता घेता असं लक्षात आलं की त्याची जी काही एक तात्विक पार्श्वभूमी जी आयुर्वेदाची आहे, की ज्याला अच्छा. आपण एक फिलॉसॉफिकल फंडामेंटल्स आपण असं ज्याला म्हणू शकतो आताच्या भाषेत, ते सगळे जे आहेत ते जे आपलं भारतीय सगळं जे प्राचीन तत्वज्ञान आहे ओके. त्याच्यावरती आधारलेलं आहे, ज्याला अच्छा. दर्शनशास्त्र असं म्हटलं जातं. ओके. तो त्याचा सगळा फंडामेंटल बेस आहे फिलॉसॉफीचा. त्याच्यामुळे आयुर्वेदाची तत्व शिकताना आपोआपच आम्ही ह्या सगळ्या मूळ भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास हा थोड्या थोड्या अंशामध्ये आम्हाला करावा लागला. ओके. आणि मग आमचं एक असं झालं की आमचे शिक्षक खूप चांगले होते. ते म्हणायला लागले की आपले पूर्ण सगळे जे मूळ ग्रंथ आहेत आयुर्वेदाचे ते सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला रॅपिड रिडिंगची सवय पाहिजे संस्कृतची. प्रत्येक अच्छा. वेळेला तुम्ही ग्रामर, मग ही कुठली विभक्ती आहे, मग या विभक्तीचा अर्थ काय, असं नाही. आपल्याला भरभर भरभर वाचून पटपट पटपट अर्थाचं आकलन झालं पाहिजे. तर याला मदत होईल म्हणून तुम्ही संस्कृतमध्ये BA करा. त्यावेळेला ओके. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं एक्सटर्नल BA हे खूप प्रचलित होतं. आम्ही अच्छा. जेव्हा घेत होतो डिग्री त्यावेळेला. आणि मग मी तिथे ऍडमिशन घेतली. आणि तिथे तर म्हणजे आम्हाला कोर संस्कृतमध्ये, म्हणजे मग तिथे कालिदासही शिकवला जायचा, वेदांमधली पण काही आम्हाला अवतरण अभ्यासाला असायची, बरं. मनुस्मृतीमधले पण काही भाग असायचे. आणि असं करता करता हा भारतीय प्राचीन तत्वज्ञानाशी आमची खूप ओळख झाली चांगली. आणि अच्छा. तिथे योगाचा अभ्यास माझा पहिल्यांदा झाला. ओके. तर ह्याच्यात विचारत होतं की आयुर्वेद आणि योग ह्यांना फक्त आरोग्य पद्धती म्हणून बघितलं जातं, तर खऱ्या आयुष्यात त्याचा गाभा काय आहे? ह्यानं एक आयुष्य कसं जगावं हे शिकवणाऱ्या पद्धती आहेत. म्हणजे अच्छा. आयुर्वेदाची तर व्याख्याच अशी आहे की आयुषो वेदः, म्हणजे आयुष्याचा वेद. वेद म्हणजे जाणून घेणं किंवा जाणण्यायोग्य गोष्ट असणं. त्याला आपण जे 4 वेद आपले म्हणतो हा. की जाणण्यासारख्या गोष्टींचं त्याच्यामध्ये एकत्रीकरण केलेलं आहे. ओके. तसं आयुष्याबद्दल जाणण्यासारखं जे काही आहे ते सगळं ह्या आयुर्वेदामध्ये आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मूळ शरीर कसं निर्माण झालं इथपासून ते तुमच्या शरीराचं चलनवलन कसं आहे, ते त्याच्यामध्ये बिघाड कोणते होऊ शकतात अच्छा. आणि मग ते दुरुस्त कसे करायचे. मग ओके. त्याच्यासाठी तुम्ही आचरणात कुठल्या गोष्टी आणून ते दुरुस्त करू शकता किंवा तुम्ही औषध कुठलं घेऊन ते दुरुस्त करून घेऊ शकता. ओके. आणि ते पुन्हा तसं होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं, ओके. ह्या सगळ्याचा समग्र विचार ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ती फक्त आरोग्य पद्धती नसून किंवा आरोग्य विषयक ज्ञान देणारी गोष्ट नसून ती तुम्हाला संपूर्ण तुमच्या आयुष्याबद्दल एक, ज्याला आपण परिपूर्ण विचार अच्छा. अशी देणारी. मग त्याच्यामध्ये नुसतं शरीराचं आरोग्य नाही तर मनाच्या आरोग्याचा विचार पण याच्यामध्ये केलेला आहे. बरं. त्याच्यासाठी सद्वृत्त या नावाचा एक त्यांनी छान शब्द वापरलेला आहे की शरीराने कसं वागावं, की अमुक वाजता उठावं, अमुक वाजता जेवावं, खावं, हे पदार्थ ह्या ऋतूत टाळावे, त्या ऋतूत चांगले. ओके. हे जशी त्यांनी यादी दिलेली आहे हा, हा. तशी तुमचं मन उत्तम राहील याच्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे अच्छा. ह्याचं सुद्धा त्याच्यामध्ये विचार आहे. बर. आणि म्हणून तो फक्त आरोग्याच्या पद्धती पद्धती नाही नाहीये. आयुर्वेद हा, तर ती एक संपूर्ण जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. अच्छा. आणि योगाचं म्हणाल तर योगाची सुद्धा असंच आहे की व्याख्याच अशी आहे की चित्तवृत्ती निरोधा अशी ओके. योगाची व्याख्या आहे. बर. तर चित्त म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये, मन आहे, बुद्धी आहे, ओके. तुमचे विचार करू शकणारं तुमचं जे काही आपण ज्याला म्हणतो की बऱ्याचदा आपण बोलता बोलता सहज एक शब्द वापरतो की माझं एक मन असं म्हणालं, एक मन तसं म्हणालं. हा, तर हा. खरं तर अशी 2 मनं नसतात. तो हा. तुमच्या
बुद्धीमध्ये जे काही विचारांचे तरंग वेगवेगळे येत असतात, त्याचा एकमेकाशी चाललेला तो एक संवाद असतो. आपण सहज म्हणतो, अंतःकरणापासून मला असं वाटतं. तर हे सगळं जिथे आपलं प्रतिबिंब आपलं उमटतच असतं, आपल्या विचारांचं, आपल्या भावनांचं, अच्छा. आपल्या डिसिजन घेण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतेचं, ते सगळं आहे ते हे चित्त आहे. आणि ते अतिशय चंचल आहे, ते स्थिर नाहीये. तर ते जेव्हा स्थिर होईल, तो जेव्हा एका ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेट आणि स्टेबल होऊ शकेल, तर त्याच्यानंतर माणसाचा हा केवळ आरोग्य पातळीवरचा नाही, तर पुढचा प्रवास सुरू होतो. तर पुढचा म्हणजे कुठला? तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की उत्क्रांती ही होत गेलेली आहे. बरोबर आणि आहे. उत्क्रांत होत 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 मानव हा जन्माला आलेला आहे. बरोबर. मग आपण त्याच्यामध्ये चेष्टेने म्हणतो की हो, माकडापासून मानव. पण म्हणजे थोडक्यात काय, तर उत्क्रांती Evolution. होत गेलेली आहे, इव्होल्युशन होत गेलेलं आहे. आता माणूस अशा लेव्हलला आलेला आहे की शारीरिक उत्क्रांती त्याच्यामध्ये आता काही वेगळी पॉसिबिलिटी नाहीये. मग त्याच्यामध्ये उत्क्रांती कुठे होणार आहे? तर त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या मेंदूमध्ये आता उत्क्रांती होणार आहे. ओके. तर त्या उत्क्रांतीची जी दिशा आहे, तिथं कुठंतरी ह्या योगशास्त्राचा स्पर्श आहे. ओके. म्हणजे फक्त बुद्धीची उन्नती होणं हे आपण वाईट पद्धतीने झालेली पण बघतोच आजकालच्या जगामध्ये, की बरोबर. चुकीच्या दिशेनं काहीतरी बुद्धीची वाढ झालेली आहे आणि चुकीच्या कामांमध्ये ती खर्च झालेली आहे. त्याच ह्याच्यामध्ये आपण उत्तम वाढ झालेल्या बुद्धीने कसे चंद्रापर्यंत आणि मंगळापर्यंत मानव पोचलाय हे पण बघतो. बरोबर. आता ते जे AI सध्याचं जे अतिशय प्रभावी तंत्र आहे असं आपण म्हणू, हा काय, हा बुद्धीचाच आविष्कार आहे, मानवाच्या बरोबर आहे. बुद्धीचाच आविष्कार आहे. बरोबर आहे. तर तसंच एक मानव हा काही फक्त बुद्धीने जगणारा प्राणी नाहीये किंवा फक्त अन्न पाण्यावरतीच जगणारा प्राणी नाहीये. तो ह्या सगळ्याचं मिश्रण आहे. सामाजिक आयुष्य पण आहे माणसाला, आर्थिक पण एक त्याच्या आयुष्याला एखादी बाजू असते, आरोग्य म्हणजे शारीरिक हा पण एक आहे, ह्या सगळ्या मानसिक हा पण एक विभाग असतो त्याच्या आयुष्याचा. ह्या सगळ्याचं कंपायलेशन जेव्हा होतं तेव्हा मानवी आयुष्य तयार होतं. बरोबर. मग ह्याच्यामधली उन्नती साधणं, एक सामान्य माणसापासून महामानवापर्यंत तुमची उत्क्रांती होणं, हे एक आपल्या प्राचीन तत्वज्ञानाचंच हे स्वप्न आहे की त्याच्या तशी उन्नती माणसाची झाली पाहिजे की माणूस म्हणून त्यांनी प्रगल्भ, प्रगत आणि सर्वंकष विचार करणारा स्पीशीज असं त्यांनी व्हायला पाहिजे. तर त्या प्रगतीसाठी तुम्हाला योग आवश्यक आहे. अच्छा. तर पश्चिमात्य म्हणजे देशांमध्ये शरीर लवचिक करणं म्हणजेच योगा, असं काहीसा एक गैरसमज आहे का? हो, आहे. पाश्चिमात्य देशातच कशाला, आपल्याकडे सुद्धा असं वाटतं की म्हणजे बरीचशी लोक योगासनं का करत नाहीत, तर त्याचं कारण असतं की नाही ते काय आम्हाला टाचेला डोकं, कानाला पाय आम्हाला काही लावता येणार नाहीत, आम्ही काही योगासनं करणार नाहीत. कारण ते अंगविक्षेप, म्हणजे अशी पण माणसं आहेत की ते काही अंगविक्षेप आम्हाला जमणार नाही. अच्छा. तर फ्लेक्झिबिलिटी, अंगविक्षेप याही सगळ्यापेक्षा तुमच्या शरीरामध्ये ज्या काही अनंत स्नायू आहेत, स्नायू पेशी आहेत, त्यांना जेवढ्या काही मर्यादा आहेत. आपण बघतो लहान मूल हे लवचिक असतं, त्या मनाने जसं वय वाढत जातं तशी लवचिकता कमी होते. पण जशी मग ती लवचिकता कमी होते तसे तसे काही काही प्रॉब्लेम्स शरीराचे यायला लागतात. तर काही लोक आधी जागी होतात, काही लोक ते फ्लेक्झिबिलिटीचे प्रॉपर प्रॉब्लेम आल्यावरच जागी होतात. पण मदत कुठे होते? योगासनं या प्रकाराची. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की योग आणि योगासनं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. योगासनं हा योगातला एक भाग आहे, ते आता आपण बोलण्याच्या ओघात मी सांगते. तर त्या आसनांमुळे होतं काय की तुमच्या ज्या न वापरल्या गेल्यामुळे अनेक तुमच्या स्नायू पेशी ज्या शांत झालेल्या असतात, त्या काही हालचाल करायला तयार नसतात, तर त्यांना पण चेतना मिळते, त्याही चांगल्या प्रकारे हालायला लागतात आणि त्याच्यामुळे तुमच्या अवयवाची कार्यशक्ती ही वाढते, साध्या शब्दात सांगायचं झालं तर. आणि म्हणून योगासनं आवश्यक आहेत. त्याचा फक्त अर्थ लवचिकता असं नव्हे, तुमच्या सर्वच अगदी तुम्हाला आत न दिसणारे जे अवयव आहेत ते सुद्धा स्नायूंनी बांधलेच गेलेले आहेत. बरोबर. तर तुमच्या स्नायूंची हालचाल करण्याची कपॅसिटी जर का वाढली तर तुमच्या आतल्या अवयवांची काम करण्याची कपॅसिटी सुधारते. इतकं सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ती योगासनंही केली जावीत. तुम्हाला आज तुमचं पायाला डोकं, डोक्याला पाय जसे लोक चेष्टेने बोलतात तसं नसेल लागत, आग्रह पण नसतो की असंच तुम्हाला जमलं पाहिजे, पण तुमचा त्या दिशेने प्रयत्न राहायला पाहिजे. तर हळूहळू तुमच्या मसल्सची लवचिकता वाढत जाते. म्हणजे थोडक्यात परफेक्शन कडे जाण्याच्या पेक्षा तुम्ही स्टार्ट करा आणि ते कन्सिस्टंटली करत राहा.
हा. तर तुम्हाला हळूहळू सगळं छान जमायला लागेल अच्छा. आणि त्याचा फायदा निश्चित होईल. बर. तो लगेच दिसणार नाही, एक हम्म. दोन दिवसात दिसणार नाहीये. जसा तुमच्या शरीरातला तो काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम ज्याच्यासाठी तुम्ही सोल्युशन म्हणून योगासनांकडे बघत असाल, तर तो प्रॉब्लेम तुमचा एका दिवसात जसा झालेला नाहीये तसा तो सॉल्व्ह पण एका दिवसात होणार नाहीये. ओके. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे हम्म. आणि हळूहळू कन्सिस्टंटली ते करत राहिलं पाहिजे. ओके. आता योग मध्ये ध्यान सुद्धा एक खूप हा, मोठा हो, हो, हो. घटक आहे. तर ध्यानाबद्दल मला थोडं हा, सांगू आता शकाल कसं का? आहे की योग हा अष्टांग योग असं त्याला म्हटलं जातं. पतंजली महामुनी जे होऊन गेले ते हा, हा. योगाचे आद्य प्रवर्तक असं त्यांना म्हटलं जातं आपल्या बर. भारतातले. कारण त्यांनी ह्या योगशास्त्राबद्दल बरंच सारं पुनर्संस्करण म्हणजे आधी जिथं काही विस्कळीत स्वरूपात जी काही माहिती उपलब्ध होती ती सगळी एकत्र करून समाजाच्या स्वाधीन करण्याचं काम हे पतंजली महामुनींनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. तर अष्टांग योगामध्ये 8 अंग येतात त्याची. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी बर. असे हे 8 अंगांनी युक्त असलेला जो आहे तो हा योग आहे. योगशास्त्रामधली ही महत्वाची 8 अंग आहेत. ह्या 8 एकत्र मिळूनच योग ही संज्ञा आहे, योगशास्त्र ही संज्ञा आहे. त्यातले यम आणि नियम जे आहेत ते म्हणजे आपल्या आचरणात आणण्यासाठी असलेली काही महत्वाचे नियम. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे खरं बोलावं, अहिंसा पाळावी, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संचय करू नये, असे काही यम आहेत, काही नियम आहेत की तप केलं गेलं पाहिजे. आता तप म्हणजे आपल्या डोक्यात ध्रुवबळाने केलेलं वगैरे असंच तप येतं, बर. तर तसं नव्हे. एखादी गोष्ट तुम्ही नियमाने अनेक वर्ष करत राहिलात तर त्याला सुद्धा तपच म्हटलं जातं. तुम्ही समजा रोज सकाळी विशिष्ट वेळेला उठून विशिष्ट व्यायाम करत असाल आणि ते केल्याशिवाय तुम्ही पुढे काहीही करत नसाल तर ते सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. तर तप, दान, आस्तिक्य म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास असणं, ईश्वर प्रणिधान हम्म. असे हे काही आहेत ते नियम आहेत. म्हणजे बरं. 5 यम 5 नियम. हम्म. मग त्याच्यानंतर तिसरं अंग आहे ते आसन आहे. ओके. तर आसन कशासाठी करायचं? तर शरीराला स्थिरता येण्यासाठी आसन करायचं. म्हणजे थोडक्यात कुठलाही अभ्यास लहान मुलांना आपण म्हणताना म्हणतो तसं आता अभ्यासाला बसल्याचं तर मांडी हलवू नकोस. हा, हा. हे सिंपल गोष्ट आपल्याला अपेक्षित असते की कुठेही तुम्हाला काहीही कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर तुम्ही शरीराची बाह्य हालचाल थोडी कमी करता. सिनेमा बघताना तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी 3 तास बसता, हो की नाही? हलत नाही, इकडे तिकडे जात नाही तुम्ही. बरोबर. तसंच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा, मग तो भले ईश्वराच्या अस्तित्वाचा अभ्यास करायचा असू दे किंवा वैद्यकशास्त्राचा अभ्यास करू असू किंवा योगशास्त्राचा अभ्यास करायचा असू दे, तुमचं एका ठिकाणी बसणं हे स्थिर आणि जास्त कालावधीला तुम्ही त्याला तयार असले पाहिजे. तर ते आसनामध्ये अपेक्षित आहे. स्थिर सुखम आसनम. ओके. म्हणजे पद्मासनात बसायचं पण थोड्या वेळाने माझ्या पायाला मुंग्या यायला लागल्या, माझी पाठ भरून आली, मग आता मी पद्मासन सोडून देतो असं नाही, असं होता कामा नये. कारण ह्या तयारीतनं तो ध्यानापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला आधी एका विशिष्ट आसनामध्ये जास्त काळ बसण्याची सवय पाहिजे, ओके. जे तुम्हाला जमतं त्या आसनामध्ये. आणि मग येतं ते प्रत्याहार म्हणजे बाह्य जगाकडे तुमच्या जी इंद्रियांची ओढ असते ती आतमध्ये वळवून घेणं. हा एका वाक्यात समजावायचा विषय नाहीये, हा योगातलं मोठं अंग आहे प्रत्याहार आहे. मग ह्याच्या नंतर जे सुरू होतं ते धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रतीकाकडे किंवा एखाद्या विशिष्ट विचाराकडे तुमचं लक्ष केंद्रित करणं, त्याचा अभ्यास म्हणजे धारणेचा अभ्यास. मग आता तुम्ही लोक जेव्हा इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे किंवा कुठले पण, किंवा आता एखादी गोष्ट तुला नवीन काहीतरी शोधायची किंवा तुला काहीतरी एखादी गोष्ट उलगडत नाहीये, तर तू त्या गोष्टीसाठी दिवस रात्र एक करतोस, एका जागी लक्ष केंद्रित करतोस. हा धारणेचाच अभ्यास आहे एक प्रकारे. बरोबर. मग त्याच्यातनं मग हा धारणेचा विषयच बदलला, त्या धारणेचा विषय तुम्ही ईश्वर केलात. तर त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही त्याच्याचकडे सन्मुख होऊन बाकीची सगळी इंद्रिय म्हणजे त्याच्यात प्रत्याहार पण आलं, आसन पण आलं, सगळीकडनं ती तुमचे डोळे, नाक, तोंड, जीभ सगळं जे काय वळलं पाहिजे ते आत वळून फक्त ईश्वराच्या सन्मुख असलं पाहिजे, ते म्हणजे ध्यान. मग त्याचंच फक्त चिंतन करत राहणं म्हणजे ध्यान. आणि हे ध्यान जेव्हा परिपूर्ण अवस्थेला जातं की जेव्हा असं लक्षात येतं की ज्याचं मी ध्यान करतोय तो मीच आहे, ह्याचा साक्षात्कार होऊन त्या अवस्थेत जास्त काळ राहता येणं म्हणजे समाधी, की जी या सगळ्या मोठ्या संतांना अवगत होती. आपली उडी ही ध्यानापर्यंत जाऊ शकते सर्वसामान्य माणसांची. हीच उत्क्रांती आहे. अच्छा. की जिथे तुम्ही कुठेतरी सर्वसामान्य संसारामध्ये वावरणारा माणूस म्हणून सुरुवात केली होती जगायला, तिथून तुमची ध्यानापर्यंत प्रगती होणं ही उत्क्रांती आहे.
अच्छा. मग ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही शारीरिक अडचणी येत असतील, मानसिक अडचणी येत असतील, तर ते जसे जमतील तसे औषधाच्या मदतीने किंवा योगाच्या मदतीने दूर करा. ध्यान आणि मंत्रजाप ह्याचा कितपत त्याचा म्हणजे मानसिक ह्याच्यासाठी कितपत त्याचा हे होऊ भरपूर शकतो? उपयोग होतो, भरपूर उपयोग होतो. फक्त यासाठी तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळालं पाहिजे. अच्छा. योग्य मार्गदर्शनाखाली मंत्र जप आणि ध्यान ह्या गोष्टी केल्या. ध्यानाला तर मार्गदर्शन लागतं. पण मंत्र जप सुद्धा कोणाचा करायचा, कुठल्या देवतेचा करायचा, अच्छा. ह्याच्यासाठी तुम्हाला एक चांगलं उत्तम मार्गदर्शन मिळायला लागतं. अच्छा. ते तुम्हाला योग्य दिशेने नेऊ शकतं पुढे मनःशांती. हा. तर अध्यात्माशी एखादा माणूस जोडला जाऊ शकत नसेल, तर त्यांनी त्याची सुरुवात कशी करावी? हा, आता मुळात कसं आहे, अध्यात्माशी आपण सगळेजण जन्मापासूनच जोडलेलो असतो. हा आपल्या मनातली काहीतरी शंका आहे, हा हा. की हे काहीतरी भयंकर आध्यात्मिक आहे बाबा, आपल्याला नाही हे काही जमणार. हे उगाचच काहीतरी आपणच आपल्या मनामध्ये सोडलेलं पिल्लू असतं. अच्छा. कारण लहानपणी तुम्हाला तुमची आई जेव्हा शुभंकरोती म्हणायला शिकवते, ते तुम्ही अध्यात्माशी जोडलं गेल्याचंच लक्षण आहे. तुम्हाला जेव्हा रामरक्षा शिकवली जाते म्हणायला, एका विशिष्ट वयामध्ये अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलं जातं. हे सगळं तुम्ही करता म्हणजे तुम्ही अध्यात्माशी जोडलेलेच आहात. तुम्ही मुळी लांब गेलेलेच नाही. जोडला कोण जातो? जो लांब असतो तो. बरोबर. तुम्ही लांब गेलेलेच नाही आहात. हे तुमच्या घरातच असतं. फक्त गरज काय असते? त्याच्याकडे डोळसपणे बघण्याची गरज असते. ओके. त्याच्यामुळे ज्या क्षणी तुमच्या घरात जो काय आता आपला ह्यासाठी ना मला आपला हिंदू धर्म अतिशय आवडतो. म्हणजे मी हा मोठ्या ह्याच्यामध्ये ही कन्सेप्ट वापरते. हिंदू धर्म म्हणजे मला त्याच्यातले हे सगळे पोटभेद अपेक्षित नाहीयेत. हिंदू धर्माची मुख्य हे काय की प्रत्येकाच्या घरात देवघर आहे. खरंय. उठून मंदिरात वेगळं जाण्याची कुठं गरजच नाहीये. रोज सकाळी उठलं की तुम्हाला तुमच्या कितीही छोटं घर असू दे, त्याच्या घरामध्ये छोटासा का विना एक देव्हारा असतो. त्यांचं जो कोणी कुलदेव कुलस्वामी असतो त्याची एखादी प्रतिमा, फोटो, बरोबर. काहीतरी असतं. आणि रोज 99% लोकांना ही सवय असते घरातून उठून आल्यावर पहिले देवाला नमस्कार करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची. हा आपल्याकडे लहानपणापासून केला जाणारा संस्कार असतो. संस्कार आहे. बरोबर. हेच अध्यात्माशी जोडलं जाणं आहे. फक्त काय आहे की हे आपण जाणीवपूर्वक आता श्वास घेतो हे आपल्याला कळतं कुठे? पण आपण अखंड श्वास घेत असतो. ब्लड सर्क्युलेट होतंय. तुम्हाला कळतंय कुठे? पण सर्क्युलेट होतच येते. तसं तुम्ही आहातच त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही त्याच्याकडे डोळसपणे बघत नाही आहात. ज्या दिवशी तुम्ही त्याच्याकडे डोळसपणे बघण्याची सुरुवात करता, की सवय म्हणून मी फक्त असा नमस्कार न करता आज मी उभा राहिलोय 2 मिनिटं शांत चित्ताने नमस्कार केलाय. झोपण्यापूर्वी पण मी आठवणीने नमस्कार केलाय. आणि परमेश्वरा मला जेवढं काही चांगलं वागायला जमलं तेवढं मी आज वागलोय. याहून जास्त मला चांगलं वागण्याची बुद्धी दे. हे अध्यात्माशी जोडलं जाणंच आहे. ही इतकी छोटी सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकता. आणि एक कसं आहे, की लहानपणचं तुला आठवत असेल, मुलं शहाण्यासारखी वागा तू, पाहुणे आले शहाण्यासारखा वाग बरं का तू, ते गेल्यानंतर मी तुला खाऊ देईन. असं आई आपल्याला सांगत असते. बरोबर. हो की नाही? मग तुम्ही शहाण्यासारखे वागता, आई तुम्हाला खाऊ देतेच, पण क्वचित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त खाऊ देते. अच्छा. तू मगाशी मला वाटलं होतं त्यापेक्षा सुद्धा चांगला वागलास ना म्हणून अजून एक खाऊ दे. असं होतं की लहानपणी असं होत होतं की नाही? अगदी. तसंच आहे की परमेश्वर किंवा देव किंवा तुम्हाला आपल्या डोळ्यासमोर जे काही देव म्हणून एक चित्र असतं, हा विष्णू, हा शंकर, अध्यात्म खरं तर ह्याच्या पलीकडचं आहे. पण सुरुवात करताना ह्यातला जो कोणी तुम्हाला जवळचा वाटू शकतो, जो कोणी तुमच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये आहे, त्याच्या साध्या सिंपल तुम्हाला जमेल त्या भाषेमध्ये प्रार्थना तुम्ही जरी सुरू केलीत ना, तरी तो इतका काय म्हणू त्याला प्रेमळ आहे परमेश्वर, की तो आपणून एक हात तुमच्या पुढे करतो. आणि तुम्हाला ती शिडी आपोआप गवसत जाते. त्यासाठी भगवी वस्त्र धारण करण्याची, संसार सोडून देण्याची, गाडी घोड्यातनं हिंडणं सोडून देण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं रोजचं आयुष्य जगत असताना सुद्धा परमेश्वराचा हात पकडून चालू शकता. आणि तेच अध्यात्म आहे. ह्याच्यापेक्षा अजून काही मोठं वेगळं अध्यात्म नाहीये. तुम्ही आता माझ्या प्रश्नाचंच उत्तर दिलं. कारण माझा तोच प्रश्न होता की काही लोकांना अध्यात्म म्हणजे असं वाटतं की सगळ्या जबाबदाऱ्या सोडून देणं आणि फक्त अध्यात्म फक्त परमेश देव करत करावी. नाही, असं काही नाहीये. म्हणलं तसं की पुन्हा एकदा मला आपल्या धर्माचा खूप अभिमान वाटतो की आपल्या रोजच्या जीवनातच त्यांनी इतके छान सणवार गुंफून ठेवलेले आहेत की श्रावण आला की तो ज्योतीचा फोटो लावायचा. लोक असं म्हणतात की काय वेडगळ कल्पना आहेत. असे नात का? ज्या वेळेला माणसाला लिहाय वाचायला येत नव्हतं तेव्हा त्याला कळत होतं की हा पाऊस पडतोय म्हणून हे सगळं पिकतंय आणि म्हणून हे मला फळं फुलं दिसतायत, फळं मला खाता येत आहेत, माझं पोट मला भरता येतंय, मग हे मला चांगलं आहे, मग मी ह्याला कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांची ती एक पद्धत होती.
मग त्या पद्धतीला आपण आता वेडगळ किंवा असं म्हणणं किंवा अंधश्रद्धा म्हणणं हे चुकीचं आहे. त्या त्या काळामध्ये त्या त्या गोष्टींना हे महत्व होतच. आता मोबाईल आले, सॅटेलाइट फोन आले म्हणून लँडलाईनचं महत्व कमी झालं का? नाही. नाही. मग त्यावेळेला आम्ही लँडलाईनवरच एकमेकांशी बोलत होतो. त्याच्या घरात लँडलाईन येणं हा सुद्धा आम्हाला तेव्हा केवढा मोठा हे होता. चला फोन आला, आता काही इमर्जन्सीला कोणाला कळवता येईल. आता आता मोबाईल आले, लँडलाईन राहिल्या पण नाहीत, बघण्यापुरत्या पण राहिल्या नाहीत. बरोबर. पण म्हणून त्या वेडगळ कल्पना म्हणू का आपण त्याला? नाही. तसंच आहे की आपल्या ह्या ह्याच्यामध्ये धर्मामध्ये हे जे वेगवेगळे सण, आता नवरात्र चालू आहे, कशासाठी? आता ह्याच्याबरोबर 10-12 लोकांना 10-12 कुठलं, आपण आपल्या आपल्या सर्कल पुरतं बघितलं तर 4 दुकानदारांना व्यवसाय मिळतो, 4 लोक एकमेकांकडे जातात येतात. त्या निमित्ताने काहीतरी संस्कृत मधली जी काही जुनी स्तोत्र आहेत ती घरामध्ये म्हटली जातात, घरातलं वातावरण प्रसन्न होतं. हा एक प्रकारे ऊर्जा बदलाचा एक संकेत आहे हा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असणं म्हणजेच तुम्ही अध्यात्माशी जोडलेलं असणं. पुन्हा तेच की त्याच्यासाठी रानावनात हिंडलं कीच परमेश्वर सापडतो किंवा भगवं वस्त्र धारण केलं कीच परमेश्वर सापडतो असं नाही. त्या गोष्टींचंही महत्व आहे. मी महत्व त्यांचं नाकारत बिलकुल नाहीये. पण आज आपण ज्या सामाजिक ह्याच्यामधले आहोत, स्तरामधले आहोत, ही सर्वसामान्य नॉर्मल संसारी माणसं, तर त्यांच्यासाठी हे अध्यात्म एवढं अवघड आहे का? तर त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही करताय मनापासून, त्या गोष्टींमधूनच तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार आहात. तर आता अध्यात्म म्हणजे आजकालच्या स्ट्रेसफुल जीवनात, म्हणजे आता आमची जनरेशन हो, हो. कन्सिडर केली आपण, हो. समजा आमची असं नाही, इन जनरल हो. जनरेशनची कन्सिडरेशन केलं तर त्याच्यामध्ये असं होतं की स्ट्रेसफुल आयुष्यामध्ये की अध्यात्म आम्हाला मदत करू शकतं का? नक्कीच करू शकतं. मुळामध्ये कसं आहे ना, की पूर्वीच्या लोकांमध्ये म्हणजे ह्या आपल्या तत्वचिंतनाचे जे काही ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये काही काही खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक उदाहरण खूप छान आहे, की मीच खांबाला धरून ठेवायचं आणि म्हणायचं, बघा ना हो, हा खांब मला सोडत नाहीये. आताची जी काही अवस्था आहे ना सगळ्याच माणसांची, तरुण पिढी काय, म्हातारी लोक काय, कुणी काय, सध्याची जी माणसाची अवस्था आहे ना ती अशी झाली आहे की आपणच काही गोष्टींना घट्ट पकडून बसलेलो आहोत आणि आपण म्हणतो ह्याचा मला आता त्रास होतोय. त्यामुळे काही गोष्टींना आधी आपण सोडून देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे त्याच्यातलं पहिली गोष्ट कुठली सोडायला पाहिजे ना, तर तुलना सोडायला पाहिजे. आपण खूप तुलना करतो, अनेक गोष्टींची करतो. ह्याच्याकडे हे वाहन आहे, माझ्याकडे हे नाही, इथपासून सुरू होऊन ते कपडे, घर, कुठल्या अनेक अनेक गोष्टींची आपण खूप तुलना करतो आणि त्या तुलनेत आपण अडकतो. आणि मग आपण बराचसा स्ट्रेस किंवा आता हे मला मॅनेज करायचं असेल तर मला हे एवढं काम केलं पाहिजे, तर त्याच्यातनं माझी एवढी क्रिएटिव्हिटी होईल आणि तर मग मला हे जमेल. म्हणजे पगाराच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीमध्ये असेल किंवा काही असेल, प्रोडक्टिव्हिटी बद्दल असेल, आणि मग आपण स्वतःला ताणायला लागतो. त्यामुळे पहिलं काय ना, तर आपण काही चुकीच्या संकल्पनांना घट्ट धरून बसलेलो नाही होत ना, त्याच्यासाठी आपण आपली स्वतःची ओढाताण करत नाही होत ना, हे बघणं खूप गरजेचं आहे. अच्छा. त्यामुळे सेल्फ अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. मग ते एकदा झालं की मग तुमचा आपोआप एक दिनक्रम तुम्हाला आखता येईल की ज्याच्यामध्ये तुम्ही ही 10 मिनिटं स्वतःच्या मनासाठी, आत्म्याच्या शांततेसाठी ही देऊ शकाल. मग त्याच्यामध्ये कुठेतरी हे योगासनांचं व्यायाम म्हणा किंवा ध्यान म्हणा किंवा जप म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिथे येतात की हे एवढं एक सकाळचे 10-15 मिनिटं केल्याशिवाय मी पुढे माझा दिवस सुरू करणार नाही. आणि मग तिथे तुमच्या स्ट्रेसला तिथे उत्तर मिळायला सुरुवात होईल आणि तो आपोआप कमी होत जाईल. आता एखाद्याला जर सुरुवात करायची असेल योग ह्याला किंवा अध्यात्मासाठी, तर त्यांनी कशी सुरुवात करावी, कशापासून सुरुवात करावी? योगाच्या बद्दल तर मी म्हणेन की आता खरंच आहे, म्हणजे असं कोणाचं पर्सनली मला नाव असं घेता येणार नाही आता, पण अशी अनेक मंडळी आहेत की जी युट्यूब वरती अवेलेबल आहेत, ती अतिशय उत्तम योगासनांचा अभ्यास शिकवतात, त्याच्यामध्ये ते प्राणायाम पण शिकवतात, कारण तेही एक महत्वाचं अंग आहे योगाचं. त्यामुळे अशा गोष्टींना तुम्ही सबस्क्राईब करून तुमचं हे सुरू करू शकता. योगाचा अभ्यास तर तुम्ही अगदी सुरूच करू शकता. इट इज ॲट युअर फिंगर टिप्स म्हणतो तसं आहे की कितीतरी मंडळी आहेत याच्यामध्ये जी तुम्हाला ऑनलाईन हे सुद्धा शिकवायला तयार आहेत. समक्ष जाऊन सुद्धा शिकायची गरज नाहीये. जाऊन शिकायचं असेल तर तसे सुद्धा कितीतरी मंडळी अवेलेबल आहेत आपल्या आजूबाजूला की जे तुम्हाला बेसिक योगासनं आणि प्राणायाम याचा अभ्यास करायला शिकवू शकतात.
राहता राहिला विषय यम नियम हे जे काही बाकीची अंग आहेत त्याचा. सुरुवातीला एकदम घाई करूच नाही. आधी पहिल्यांदा योगासनं आणि प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपसूक त्या क्लासमध्येही शिकवल्या जातात, बोलल्याही जातात, कळतातही. काही ना काही त्या ओघामध्ये त्या समजत जातात. आता मला हा प्रश्न विचारायचा की आयुर्वेद, योग आणि अध्यात्म हे तीनही एकमेकांशी कसे जोडलेले आहेत? मी म्हणलं तसं की आयुर्वेदाची व्याख्याच मुळे अशी आहे की आयुष्यवेद. आयुष्यवेद, हा. त्यामुळे आयुष्याबद्दल समग्रपणे सगळं काही सांगणारा जो वेद आहे तो म्हणजे आयुर्वेद. त्याच्यामुळे आमच्याकडे एक चरक संहिता म्हणून आमचा खूप महत्वाचा ग्रंथ आहे आयुर्वेदातला. त्याच्यामध्ये एका अध्यायामध्ये त्यांनी ह्या सगळ्यांचा खूप छान उहापोह केलेला आहे की त्यांच्या मते मानवी आयुष्याचं ध्येयच मुळी काय आहे, तर ते आहे परमेश्वराची प्राप्ती करून घेणं. हे मानवी आयुष्याचं मुख्य ध्येय आहे. हे त्याच्यामध्ये मान्यच केलेलं आहे. योगाचंही हेच म्हणणं आहे आणि अध्यात्मशास्त्राचंही हेच म्हणणं आहे की अंतिमतः माणूस जिथून आला त्याची त्यानं प्राप्ती करून घेऊन, ते त्यांनी समजून घेऊन तो मीच आहे हे ओळखणं, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. अहम ब्रह्मास्मी ह्याचं समजून घेणं, तो मीच आहे हे समजून घेणं, हेच मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. त्यामुळे ह्या तिन्ही ज्या आहेत ना, ते कधी कधी मला स्वतःला सुद्धा असं वाटतं की ह्या तिन्ही एका नाण्याच्याच बाजू आहेत. की आयुर्वेद तुम्हाला दिनचर्या, ऋतुचर्या शिकवतो, त्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त निरोगी कशा राहाल हे तो शिकवतो. आजार झाल्यावरती बरं करणं हा नंतरचा भाग आहे. आधी आजारी पडू नये ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ह्याचं समग्र मार्गदर्शन आयुर्वेद करतो. त्याच्यातनं तुम्ही तुमचे शरीर, तुमचं मन हे निरोगी बनवायचंय, घट्ट बनवायचंय. त्याच्यातून ही योग साधना करायची आहे आणि योग साधना आणि आयुर्वेद याच्या मदतीने तुम्ही ईश्वराप्रत पोचायचंय. शेवटचा भाग आहे हा अध्यात्माचा आहे. अशा पद्धतीने हे तिघही एकमेकांशी जोडलेले आहेत. आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष एक साध्या भाषेत आमच्या श्रोत्यांना सांगाल का? हो. आता ह्यांना दोष असं म्हटलं जातं, याचं कारण असं आहे की जेव्हा कुठल्याही अन्य कारणाने शरीरामध्ये गडबड होते, तेव्हा ती पहिली गडबड कुठे होते, तर ती ह्या तिघांमध्ये होते. आणि मग या तिघांमध्ये गडबड झाल्यावरती शरीरामध्ये वेगवेगळ्या आजारांची उत्पत्ती होते. म्हणून त्यांना दोष म्हटलं जातं. पण ऍक्च्युली त्या कोण आहेत, तर त्या शरीरातल्या 3 कार्यकारी शक्ती आहेत. वात ही जी शक्ती आहे ती सगळ्या शरीरातल्या गती सांभाळते. मग गती म्हणजे कोणकोणत्या गती? अगदी आपल्या पापणीची उघडमीट, आपण अन्न जे गिळतो ते खाली खाली सरकत जाणं, आपल्या हृदयाची हालचाल, फुफ्फुसांची हालचाल, श्वास घेणं सोडणं, हातापायांची हालचाल, इकडून तिकडे आपण जाणं, आपल्याला एखाद्या वस्तूचा वास येणं, स्पर्श करणं, हे सगळं जे काही आहे हे सगळं ह्या वात या शक्तीच्या अंडर येतं. अशा बऱ्याच गोष्टी मी ह्या उदाहरणादाखल काही सांगितल्या. पित्त ही जी शक्ती आहे शरीरातली ती पचन करणारी शक्ती आहे. मग पचन किती प्रकारचा? साधं तुम्ही त्वचेला लेप लावलात तर तो सुद्धा नंतर थोड्या वेळाने वाळतो. म्हणजे हे त्वचेच्या ठिकाणचं पचन झालं. आपण आता व्यवस्थित जे अन्न आतमध्ये घेतो त्याचं पचन होऊन आपलं पोषण होतं, हे एक प्रकारचं पचन. आपण एखादी गोष्ट समजून घेतो आणि ती आपल्याला आपण म्हणतो हा आता मला समजलं, हे जे आहे हे विचारांचं पचन आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं रूपांतर, जिथे जिथे काहीतरी बदल हा होतो शरीरामध्ये, तिथे तिथे ही पित्ताची शक्ती ही कार्यरत आहे. आणि कफ ही जी शक्ती आहे ती सगळ्या ठिकाणचं एक, ज्याला काय म्हणू आपण, सांभाळणं, पोषण करणं, वंगणासारखं काम करणं, पोषण देणं, ही सगळी कामं जी आहेत ती कफ ह्या शक्तीची आहेत. त्याच्यामुळे बाहेरून काही कारणं आली म्हणा किंवा माणूस स्वतः चुकीचा काही वागला म्हणा, तर त्या ह्याच्यामध्येच पहिल्यांदा गडबड होते आणि मग पुढच्या आजारांची निर्मिती होते. आयुर्वेदामध्ये आपली प्रकृती कशी ओळखता यावी, आपली प्रकृती कशी ओळखता यावी ह्याचं कितपत महत्व आहे? आपली प्रकृती ओळखता आलीच पाहिजे. म्हणजे मग आपल्याला चालणारं काय आहे आहारातलं, विहारातलं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की जरा गार खाल्लं की याला सर्दी होते, असं आया मुलांबद्दल तक्रार करताना दिसतात. मग याची प्रकृती नेमकी कोणची आहे? मग याला गार खाल्लं कीच त्रास होतोय का गार मधले सुद्धा काही विशिष्ट प्रकार खाल्ले कीच त्रास होतोय? हे आपल्याला नेमकं कळायचं असेल आणि आपल्याला त्रासदायक होणारे घटक आपल्याला लांब करायचे असतील आपल्यापासून, तर आपल्याला आपली प्रकृती कळणं गरजेचं आहे. मग आता ती प्रकृती ओळखण्याचे छोटे छोटे काही असतात की जो साधारणपणे बारीक आहे, गोरा आहे, डोळे तेजस्वी दिसत आहेत, किंवा ज्याचं काय म्हणू त्याला बोलणं असं धारदार आहे, त्याची साधारण पित्त प्रकृती असते. जो साधारण थोडासा स्थूल आहे,
चालताना असं वाटतं की हा जमीन दाबत चालतोय, पाय त्याचं वजन पडतंय जमिनीवर असं ज्याचं जाणवतं, तो कफ प्रकृती असतो. ज्याचे साधारणपणे केस हे भुरकट आहेत, बोलणं फास्ट आहे, पटपट पटपट बोलतो, बोलण्याची घाई करणारा वाटतोय, तर ती साधारण वात प्रकृती असते. असे काही आमच्याकडे ठोकताळे दिलेले आहेत. तर तुमच्या संपर्कात कोणी वैद्य असेल तर त्यांच्याशी बोलून तुम्ही तुमची प्रकृती समजून घेऊ शकता. बरं. ओके. आणि ती तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी तुम्हाला कळणं गरजेची आहे. आपण काय टाळलं पाहिजे हे कळण्यासाठी. आहाराचा कितपत त्याच्यात हे होऊ शकतो? भरपूर, भरपूर. कारण आहार ही गोष्ट अशी आहे की आहारातनंच आपलं सगळं पोषण होत असतं शरीराचं. आणि तो रोज घेतल्याशिवाय आपले जीवन व्यवहार आपले चालणार नाहीयेत. त्याच्यामुळे आहाराचं महत्त्व 100% आहे. अच्छा. आयुर्वेद म्हणलं की पंचकर्म हा प्रश्न येतो. हो, तर हो. पंचकर्म म्हणजे नक्की काय? आणि त्याचं आयुर्वेदात एवढं महत्व काय? आणि कोणी हे केलं पाहिजे? हा एक मला प्रश्न होता. कसं आहे, पंचकर्म हा एक शोधन उपक्रम असं आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये. म्हणजे अच्छा. औषध हे 2 प्रकारचं आहे. एक तर तुम्हाला जे काही झालंय त्याला स्लोली थोडं-थोडं औषध देत बरं करणं, हा एक भाग. आणि जे तुम्हाला जो आत्ता आजार झालाय तो भस्कन शरीरातनं पटकन बाहेर काढणं, म्हणजे हा शोधन उपक्रम. अच्छा. साध्या शब्दात मी आता अगदी सांगितलेलं आहे, ज्याला आपण रॉ म्हणतो, हं. तितक्या साध्या शब्दात मी सांगितलेलं आहे. ओके. तर शोधन उपक्रम म्हणजे हे त्याच्यामध्ये येतात हे पंचकर्म येतात. ते 5 प्रकारची पंचकर्म म्हणजे 5 प्रकारचे शोधन उपक्रम. शोधन म्हणजे शरीराची शुद्धी. आता ती विशिष्ट ऋतूत केली जाते आणि त्याची 5 नावं अशी आहेत. एक आहे वमन, दुसरं आहे विरेचन, तिसरं आहे बस्ती, चौथं आहे नस्य आणि 5वं आहे रक्तमोक्षण. आता एखाद्या शरीरामध्ये कोणता आजार आहे आणि त्याला पंचकर्म करण्याची गरज आहे का, हे वैद्य ठरवतात. बरं. की हा आजार हा पंचकर्म करूनच बरा होणार आहे का याला सिंपल साधं छोटं औषध, म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजा एखादी गाठ झाली तर तुम्ही डॉक्टरांना दाखवता. त्या औषधाने बसेल का काढावी लागेल हा प्रश्न तुम्ही विचारता की नाही? तसंच आहे की आता हा त्रास एखाद्या पेशंटला, कोणाला संधिवात असतो, कोणाला त्वचेचा काही विकार असतो, कोणाला खूप जुना एखादा डोकेदुखीचा विकार असतो, कोणाला खूप जुनाट सर्दी असते. मग ती औषधानेच फक्त बरी होणार आहे का त्याला काही पंचकर्म करायला पाहिजे, हा निर्णय हा तो वैद्य घेत असतो. आणि मग त्याच्यामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये वातविकार जास्त असतात त्यांना ते बस्ती नावाचं पंचकर्म केलं जातं. त्याच्यामध्ये ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये एनिमा असं म्हणतो, ते तेलाचे असतात, औषधी काढ्यांचे असतात, असे वेगवेगळे असतात, दुधाचे वगैरे असतात. ते तुमच्या आजाराच्या स्वरूपाप्रमाणे ते वैद्य ठरवतात की कुठला बस्ती द्यायचा आहे. तसंच वमन म्हणजे मुद्दामहून शरीराची तयारी करून घ्यायची, व्यवस्थित त्याला शेक देऊन, त्याला पूर्वकर्म असं म्हटलं जातं. त्याला पोटामध्ये तूप प्यायला देऊन वगैरे अशी 7 दिवस शरीराची तयारी करून घेऊन उलटीचं औषध द्यायचं, त्याला म्हणायचं वमन. तसंच तयारी करून घेऊन जर का तुम्ही जुलाब होण्याचं औषध दिलं तर त्याला म्हणायचं विरेचन. नंतर नाकामध्ये औषध सोडलं तर त्याचं डोक्यातल्या विकारांसाठी ते गरजेचं असतं, किंवा जुनाट सर्दीच्या विकारांमध्ये पण नस्य हा उपक्रम केला जातो, ते नाकात औषध सोडणं. आणि 5वं म्हणजे रक्तमोक्षण. त्वचा विकारांमध्ये जनरली हे रक्तमोक्षण केलं जातं. तिथे शरीरातलं रक्त, हे दूषित रक्त हे काढून घेतलं जातं. त्याच्या काही पद्धती आहेत. जळू लावणं हा एक जुनी पद्धत आहे त्याच्यातली, किंवा प्रत्यक्ष वेनमधून थोडंसं ब्लड काढून घेणं ही पण पद्धत आहे. पण म्हणलं तसं की पंचकर्म हा तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली आणि तज्ञ वैद्यांनी परवानगी दिल्यानंतरच करायचे उपक्रम आहेत. ते असे मला पंचकर्म करायचंय असं म्हणून करता येण्यासारखे नाहीत. कारण वमन विरेचनाचे ऋतू ठरलेले आहेत, उन्हाळ्याचा, बस्तीचा ऋतू ठरलेला आहे. आणि पुन्हा म्हटलं तसं की जर का वैद्याला गरजेचं वाटलं की आता ऋतू नाहीये पण या रुग्णासाठी हे पंचकर्म आता गरजेचं आहे, तर तो त्या पद्धतीने ते करू शकतो. पण स्ट्रिक्टली वैद्यांच्या देखरेखीखालीच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच करायची चिकित्सा म्हणजे पंचकर्म. अच्छा. पंचकर्म हे किती जुनं आहे? म्हणजे किती वर्षांपासून चालत आलंय साधारण? जसा आयुर्वेद आहे तसा त्याच्यामध्ये पंचकर्म हे अंग आहेच. अच्छा. तरुण पिढीला ह्या प्राचीन शास्त्रामध्ये रस आहे का अजून सुद्धा? तरुण पिढीला प्राचीन शास्त्रामध्ये रस आहे. म्हणजे माझ्याकडे भरपूर तरुण मंडळी येतात. फक्त त्यांच्या काही संकल्पनांचा प्रॉब्लेम होतो. संकल्पनांचा प्रॉब्लेम म्हणजे कसं, की आयुर्वेद म्हणजे ते काढे का? आयुर्वेद म्हणजे ती कडू औषधं का?
आयुर्वेद म्हणजे ते अमकं का, अशा ह्याच्यातनं येतात. त्याच्यामुळे त्यांना ते प्रेज्युडिस माइंड मधून आले असतील, तर त्यांना ते येताना भिचकत येतात. पण कसं आहे, की आयुर्वेद हे तसं ओपन शास्त्र आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी वैद्यांच्या कल्पकतेला भरपूर वाव दिलेला आहे. असं नाहीये, की त्यांनी पुस्तकांमध्ये जसं लिहिलंय तसंच औषधं द्या तुम्ही, असं त्यांचं बिलकुल म्हणणं नाही. आमच्याकडे औषधं देण्याच्या कल्पनांमध्ये गोळ्या, वटी, गुटी ह्या संकल्पना आहेत. त्यामुळे आता नवीन-नवीन जे काही वैद्य या ह्याच्यामध्ये आले, त्यांनी काही काढ्यांचे पण गोळ्यांच्या स्वरूपामध्ये बदल करून, कारण यंत्रांचं प्रगती भरपूर झालेली आहे. फार्मसी या क्षेत्रामध्ये पण भरपूर प्रगती झालेली आहे. त्यामुळे आयुर्वेदिक फार्मसी या ह्यानी विचार करून काही तरुण वैद्यांनी खूप छान-छान प्रकाराने औषधं बनवली आहेत, जी या नवीन फॉर्मॅटमध्ये अगदी चपखल बसतात, की तरुण मुलांना ज्याला आपण इझिली कन्झ्युमेबल असं हा. म्हणू किंवा पॅलेटेबल वगैरे, बरं. तर तसं करता येऊन ते देता येतं. त्यामुळे तरुण पिढीला पण आता आयुर्वेदाची औषधं घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे माझ्याकडे तरुण पिढीचा वर्गही भरपूर आहे. फक्त मला त्यांना इथे एक नक्कीच सांगावसं वाटतं, की तुम्ही कडू चवीचं आणि काढे म्हणजे नाकं मुरडणं हे पण खरं म्हणजे बंद करावं. कारण तो एक मूळ जो म्हणतो ना ज्याला, की पहिला जो हे आहे, औषध देण्याचा जो प्रघात आहे किंवा जी काही ऑथेंटिक ज्याला आपण म्हणू, त्याला मग गोळ्यांना ऑथेंटिसिटी नाही का? तसं नाही. गोळ्यांनाही ऑथेंटिसिटी आहे. पण कधी-कधी त्या पातळ स्वरूपातलं आणि त्या रॉ स्वरूपातलं औषध जे काही काम करू शकतं, ते तेवढ्या कधी-कधी ह्या गोळ्या वगैरे सुद्धा नाही करू शकत. त्याच्यामुळे स्वतःच्या थोड्याशा मनाला बाजूला ठेवून हम्म. जर का त्यांनी ह्याला पण एक्सेप्टन्स दिला, कडू चवीच्या आणि काढ्यांच्या ह्याला, तर खरं म्हणजे त्याचा पण त्यांना फायदा लक्षात येईल. आणि हे जे प्रदूषणातनं येणारे जे विकार आहेत, त्या प्रदूषणांच्या विकारांवरती तर आयुर्वेदाच्या औषधांकडे अतिशय सुंदर उत्तरं आहेत आणि चांगला कंट्रोल त्याच्याने येतो. हे आमच्याही आता लक्षात आलेलं आहे इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये. शेवटचा प्रश्न असा होता, की एखाद्या तरुणाला आता किंवा एखाद्या व्यक्तीला आयुर्वेदाची सुरुवात करायची असेल किंवा आयुर्वेदात शिक्षण करायचं असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायचं असेल, तर आपल्याकडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जे आहे, त्यांच्याकडे आयुर्वेदाची ओळख वगैरे असे कोर्सेस होते. आता आहेत की नाहीत मला आत्ताची कल्पना नाहीये. हम्म. पण असे कोर्सेस आहेत. पूर्वी आपल्या इथे पुण्यामध्ये वैद्य खडीवाले जे होते, ते मुद्दाम उन्हाळ्यामध्ये शिबिरं घ्यायचे स्त्रियांची आणि त्यांना ते घरच्या घरी गुलकंद कसा करावा, शतावरी कल्प कसं करावं, च्यवनप्राश कसा करावा हे शिकवायचे. तसंच आताही कुठे-कुठे हे असे छोटे-छोटे कोर्सेस हे अवेलेबल असतात. ते शोधायची गरज आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सुद्धा हा आयुर्वेदाची ओळख जे मी म्हणते ते आहे. तर अशी तुम्ही सुरुवात करू शकता. त्याही पेक्षा म्हणजे जाऊन क्लासरूममध्येच बसलं पाहिजे असंही नाही. आता YouTubeवरती मी म्हणलं तसं इतक्या अनंत गोष्टी YouTubeवर अवेलेबल आहेत, की तुम्ही त्याच्यामध्ये पण कुठे वाचून, ऐकून, बघून हे स्वतःला अपडेट करू शकता आणि ॲट एनी डे यू कॅन स्टार्ट. असं काही त्याच्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स असलं पाहिजे, तुम्हाला एनाटॉमी मधली माहिती असली पाहिजे, तुम्हाला शरीराचं कार्य कसं चालतं हे माहिती असलं पाहिजे, याची अजिबात आवश्यकता नाही. आम्ही 12वी करून गेलो ज्यावेळेला ऍडमिशन घेतली, तेव्हा आम्हाला तरी कुठे माहिती होतं हे सगळं. आम्ही ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्येच सगळं शिकत गेलो ना, शरीरामध्ये काय घडतं, कसं होतं ते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा नुसती एका शास्त्राची तोंडओळख करून घ्यायची असेल, तर तुम्ही जरूर ह्या सगळ्या अलाइड गोष्टींची मदत घेऊन तुम्ही ओळख करून घेऊच शकता. तुम्हाला कळूच शकतं आणि ते अजिबात अवघड शास्त्र नाही. फक्त तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे. तर खूप छान वाटलं हा हा अजून मला काय? पण एक गोष्ट सांगायला आवडेल. बरं. बऱ्याचदा आजकाल असं आपण वाचतो किंवा हा मुद्दा म्हणजे मी ठरवलं होतं की हा सांगायचा. ओके. आमच्याकडे काही औषधं ही धातूंची बनलेली आहेत, धातूंपासून बनलेली आहेत आणि त्याच्यामध्ये असं होतं की नेमकी ती कोण कुठून आणतं ते नाही कोणी सांगत. तो सोर्स डिक्लेअर करत नाही. पण नेमकं अर्धवट माहिती अशी बाहेर समोर येते, की अमक्या-तमक्या माणसाला किडनीचा किंवा लिव्हरचा त्रास होता आणि मग तो आयुर्वेदिक औषध घेत होता आणि मग त्यांनी हे औषधं घेतली आणि मग त्याला लेड पॉइझनिंग झालं. आणि मग त्याला पाऱ्याचं औषध पोटामध्ये गेलं आणि पारा तर विषारी आहे त्याच्यामुळे तो माणूस आजारी पडला आणि मग त्याची लिव्हर कायमची गेली. ह्या अशा फक्त अर्धवट बातम्या येतात आणि त्याच्यामुळे आयुर्वेदाबद्दलही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते, की आयुर्वेदाची औषधं घ्यायला घाबरण्याचं कारण दुसरं हे पण एक कुठेतरी आहे, असं माझ्या इतक्या काही काळामध्ये माझ्या लक्षात आलं. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे,
की धातू वापरले जातात का औषधांमध्ये? हो, धातू वापरले जातात, पण ते धातू वापरण्याची शास्त्रोक्त अशी एक विशिष्ट पद्धत आहे. त्या धातूंची शुद्धी करणं, त्या धातूंचं भस्म बनवणं, ह्याच्यासाठी मोठे मोठे ग्रंथ आहेत लिहिले गेलेले. त्याच्यानुसार ते सगळं पाळून जर का त्या धातूंचं भस्म आणि सगळं हे झालेलं असेल, तर त्या भस्मांचा कधीही शरीराला त्रास होत नाही. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी तेच म्हणेन, की तुमच्या औषधांमध्ये धातूंचा समावेश आहे की नाही, हे जरूर तुम्ही तुमच्या वैद्यांना विचारू शकता. आणि ती जे काही आहे ते तेवढं तुमचं काय म्हणूया त्याला, तुमचा अभ्यास तुम्ही तसा करू शकता, की अ, हे काय आहे नेमकं प्रकरण बुवा, आयुर्वेदामध्ये भस्म कुठे वापरली जातात, याचा तुम्ही जरूर अभ्यास करू शकता. हे सगळं अवेलेबल आहे नेटवरती सुद्धा. तर अ, तेवढ्या काळजीनं केलेली जेव्हा आयुर्वेदिक औषधं असतात भस्मांची, त्यावेळेला त्यांचा लिव्हर, किडनी याच्यावरती परिणाम होत नाही. त्याचे साइड इफेक्ट्स येत नाहीत. ते शरीरात साठत नाहीत. फक्त विश्वासार्ह असलं पाहिजे, हे मात्र नक्की. आता विश्वासार्ह शोधणं हे अवघड आहे, पण अशक्य नाहीये. म्हणजे हे मला नक्की सांगायला आवडेल, की तरुण पिढीचा दुसरा एक मुद्दा हा आहे, की तुम्ही भस्मांची औषधं वापरता, मग मेटल टॉक्सिसिटी किती येते? हा एक मला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. पण त्याच्यावरती हेच माझं उत्तर आहे, की मेटल टॉक्सिसिटी येत नाही, जर का ती आयुर्वेदोक्त पद्धतीनं व्यवस्थित केलेली भस्म असतील तर. खूप छान वाटलं तुमच्यासोबत आयुर्वेदाबद्दल गप्पा मारून. तर पुन्हा आपण कधीतरी फ्युचरमध्ये नक्कीच एखादा पॉडकास्ट नक्कीच, नक्की नक्कीच. करूया. नक्कीच, नक्कीच. मलाही खूप आवडलं विचार शेअर करायला. येस, थँक्यू. धन्यवाद.